काटणे सर, उद्या सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळा उद्या संपन्न होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री होत आहेत. आपण रत्नागिरीतले ज्येष्ठ भाजप नेते म्हणून आपली काय प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? देवेंद्रजी फडणवीस नागपूरमधून सतत 6 वेळा विधानसभा निवडून आले. वयाच्या 54व्या वर्षी आता ते 3ऱ्या वेळा महाराष्ट्राचे भाजपचे मुख्यमंत्री म्हणून निवडून येत आहेत. आम्हाला याचा अपूर्व आनंद आहे. स्वच्छ चारित्र्य, उत्कृष्ट संघटना कौशल्य, मुत्सद्दीपणा आणि विकासाभिमुख दृष्टी यामुळेच देवेंद्रजींचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झालं. मला वाटतं देवेंद्रजीचा आताचा उपमुख्यमंत्री की त्यापूर्वीचा मुख्यमंत्री म्हणून जनतेने कारभार पाहिला आहे. त्यामुळे विकासाभिमुख त्यांची दृष्टी आणि सर्वांना भेटणं, सर्वांची विषय समजून घेणं आणि विशेष म्हणजे संघटना कौशल्य. देवेंद्रजी सामान्य बूथ कार्यकर्त्यापासून वार्ड कार्यकर्त्यापासून ते इथपर्यंत त्यांचा प्रवास झाला. ते 27व्या वर्षी नागपूरचे महापौर होते. सगळी पद्धती महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते. म्हणून संघटनेची सगळी पद्धत भूषवली. 3 वेळा मुख्यमंत्री म्हणून. आणि त्यांची 2 मोठं वैशिष्ट्य, अत्यंत स्वच्छ चारित्र्य, वकिली व्यवसाय, वकिली परीक्षा पास झाल्यामुळे बोलण्यात नेमकेपणा आणि उत्कृष्ट संवादशैली यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींनी सामान्य कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एका अर्थाने भुरळ घातली आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांनी मोहीम राबवली. त्यामुळे महाराष्ट्राला विक्रमी मताधिक्यानं बहुमत मिळालं, जेणेकरून इतर राज्यात महाराष्ट्रात येत आहे. उद्या देवेंद्रजी सत्तेवर येत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. आम्हाला कार्यकर्ता म्हणून खूप आनंद आहे. त्यांना लाख लाख शुभेच्छा. कोकणासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं हे किती फायद्याचं ठरेल, काय सांगाल? ते सातत्याने 2 जे आपले कोकणाचे विषय आहेत की कोकणात पर्यटन वाढलं पाहिजे, कोकणात मत्स्योत्पादन वाढलं पाहिजे आणि जो आपला अपूर्ण झालेला सागरी मार्ग आहे तो मार्गी लागावा. या देवेंद्रजींना खूप रुची आहे. ते विषय मार्गी लागतील आणि कोकण विकासाभिमुख दृष्टी त्यांची असल्यामुळे कोकणचे प्रश्न मार्गी लागतील याविषयी मला कोणतीही शंका नाही. धन्यवाद सर.